नमस्कार. स्टार्ट करायचं. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि उर्जा फाउंडेशन आज फेसबुक संवाद मालिकेमध्ये आज आपल्या सोबत आहेत स्वराज्य विद्यार्थी संघटनाचे अध्यक्ष आणि कार्यालयीन अधीक्षक केअर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशन क्रॉप्सचे अमर एकट. अमर, स्वागत आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद सर, धन्यवाद तुम्ही कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल. असा आपला कार्यक्रमाचा विषय आहे मंत्रालयीन शाळेत शिकत असताना किंवा घडत असताना. अमर, हा एक वेगळा विषय आहे. जगण्याची शाळा तुमची फार वेगळी आहे. मी तुम्हाला अगदी शालेय शिक्षणापासून बऱ्याच वेळपासून बघत आलेलो आहे. तुमचं काम, तुमची जगण्याची धडपड या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने बघितलेल्या आहेत. मग तुमचे ते वेगवेगळ्या शाळांच्या मध्ये जाऊन खगोलशास्त्रातले ग्रहतारे विद्यार्थ्यांना दाखवण्याचे प्रयोग असतील. मंत्रालयामध्ये प्रत्येक ठिकाणी लोकांच्या बरोबर वाद घालणं असेल, समजून घेणं असेल, विषय समजण्याची पद्धत असू दे. आणि शाळेमध्ये शिकत असताना, कॉलेजमध्ये शिकत असताना वेगवेगळ्या प्रश्नांच्यावर निर्भीडपणे बोलत राहणे, मांडत राहणे, ह्या सगळ्या गोष्टी मी जवळून बघितलेल्या आहेत. आणि आजच्या कार्यक्रमाचा मूळचा उद्देश हाच आहे की बऱ्याच वेळेला अडचणी आहेत म्हणून जगणं सोडून देणं, शिक्षण सोडून देणं आणि नाउमेद होऊन या ठिकाणी बसणं असे विद्यार्थी बरेच असतात. तुमच्या माध्यमातून लोकांच्या समोर आपल्याला एक मेसेज द्यायचा आहे की आपल्याला जगता येतं, भिडता येतं आणि लोकांच्यासाठी कामही करता येतं. यासाठी म्हणून आज आपण या मुलाखतीमध्ये तुम्हाला बोलवलेलं आहे. तुमचं स्वागत या कार्यक्रमामध्ये. अमर, आपण सगळ्यांच्या माहितीसाठी हे सांगावं की तुमचं शालेय शिक्षण कसं होतं आणि कशा पद्धतीने तुम्ही शिक्षण घेतलं? शालेय शिक्षण माझं बालवाडी ते तिसरी मी आदर्श विद्या मंदिर भिगवण, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे माझं बालवाडी ते तिसरी पर्यंत शिक्षण झालं. चौथीला मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला होतो. पाचवीला मी भरुनाथ विद्यालय भिगवण. त्यानंतर मी सहावीला मी मिशन हायस्कूल बारामतीला होतो. सातवीला मी पंडित जवाहरलाल नेहरू शाळेत होतो. आणि 8वी 9वी 10वी मी नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय पुणे येथे केलं. म्हणजे माझ्या बालवाडीपासून ते 10वी पर्यंत मी जवळपास 6 शाळा मी बदलल्या असतील. वेगवेगळ्या भागांमध्ये माझं शिक्षण झालं. आणि आमची घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आमच्या घरच्यांनी आम्हाला शासकीय वसतिगृहात टाकल्यामुळे मी 2006 पासून शासकीय वसतिगृहात माझं शिक्षण झालेलं आहे. आणि तेव्हापासूनच मला स्वयंपाक वगैरे करायला येतो, कारण वसतिगृहामध्ये आचारी नसायची, त्यामुळे मला स्वयंपाक करावा लागायचा. आणि त्यातनं एक संघर्ष निर्माण झाला की आपल्याला शिक्षण पूर्ण करायचंय. आणि त्या संघर्षातनं मला शिक्षण शिकून समाजासाठी त्याचा कशा प्रकारे आपण वापर करू शकतो हे मी लहानपणापासून ठरवलं होतं. एल्फिस्टन कॉलेजमध्ये तुमची एंट्री कशी झाली? एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये असं झालं की 2010ची गोष्ट आहे, तब्बल 11 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, ज्यावेळेस मी मुंबईला आलो होतो. आणि मी शालेय शिक्षण मंत्र्यांना भेटलो होतो. त्यावेळेस माझं वय खूप लहान होतं, मी त्यावेळेस 16 वर्षाचा होतो. त्यांनी मला विचारलं की बाळा, तुझ्यासोबत कुणी आलं नाही का? म्हणलं सर, मी एकटाच आलोय आणि मला रुईया कॉलेजला ऍडमिशन हवंय, माटुंगा. तर त्यांनी शिक्षण उपसंचालक मुंबईला रिमार्क केला की ह्याच्या मुलाच्या ऍडमिशनसाठी तुम्ही मदत करा. ज्यावेळेस मी शिक्षण उपसंचालकांना भेटलो, जे आता सध्या महाराष्ट्राचे ते अल्पसंख्याक विभागाचे संचालक आहेत, सुनील चव्हाण सर, ते त्यावेळेस शिक्षण उपसंचालक मुंबई या पदावर कार्यरत होते. त्यांनी मला असं सांगितलं की बाळा, तू रुईया कॉलेजला ऍडमिशन घेऊ नको, कारण तिथे वसतिगृहाची सोय नाही. तू एल्फिस्टन कॉलेजला ऍडमिशन घे, कारण तुला चर्चगेटचं हॉस्टेल मिळेल. आणि त्या चर्चगेटच्या वसतिगृहात मी सुद्धा राहतो, तिथं सुविधा खूप चांगल्या आहेत. आणि त्यामुळे मग मी एल्फिस्टन महाविद्यालयात 11वी कला शाखेमध्ये प्रवेश घेतला. मुंबईमध्ये शिकायला मिळणं आणि शिकत असताना या ठिकाणी खर्च असतो. बऱ्याच वेळा विद्यार्थी आजूबाजूचे बाकीचे असणारे खर्च करत असतात, ते वेगळ्या पद्धतीनं लाईफस्टाईल जगत असतात. तर तुझा तो शिक्षण कसा होता? मला 11वीची फी भरायला पैसे नव्हते, तर त्यावेळेस मोहम्मद अरीम नसीम खान मंत्री होते, त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी काजी सर होते. त्यांनी मला 1000 रुपये दिले. त्यांनी मला सांगितलं की तू 11वीची फी भर, अल्लाह तेरा भला करेगा, तेरा बहुत अच्छा होगा. त्यांनी माझी 11वीची फी भरल्यानंतर मला हॉस्टेलची फी भरायला पैसे नव्हते चर्चगेटच्या. त्यावेळेस अब्दुल सत्तार हे अन्न नागरी पुरवठा मंत्री होते, त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी सुनील चव्हाण सर होते. त्यांनी माझ्या हॉस्टेलची फी भरली. त्यांनी मला असं विचारलं की बाळा, आम्ही तुझ्या हॉस्टेलची फी का भरायची? मी त्यांना सांगितलं, सर, तुमच्याकडे अन्न खातं आहे. जर माझ्यासारख्या गरीब विद्यार्थ्याला जर 2 वेळेचं जेवण मिळत नसेल तर तुमच्याकडे अन्न खातं असून उपयोग काय? त्यामुळे माझ्या वसतिगृहाची फी भरणं, माझ्या 2 वेळेच्या जेवणाची व्यवस्था करणं हे तुमचं काम आहे म्हणलं सर. आणि त्यांना माझं उत्तर खूप समर्पक वाटलं आणि त्यांनी माझी हॉस्टेलची फी भरली.
आणि नंतर ना ते जलसंपदा विभागाचे सुद्धा उपसचिव म्हणून कार्यरत होते. आता सध्या त्यांच्याशी माझा जास्त संपर्क नाहीये. आणि त्यानंतर 12वीला पण माझा जरा विषय झाला होता. त्यावेळेस तुम्ही नंदेश मुख सरांना ओळखत असाल, संगीतकार आहेत बघा, मराठी चित्रपट सृष्टीतले. त्यांनी 20,000 रुपयाचा चेक दिला होता हॉस्टेलला. म्हणजे 11वीची फी माझी हॉस्टेलची सुनील चव्हाण सरांनी भरली आणि 12वीची जी माझी फी आहे ती नंदेश मुख सरांनी भरली. कारण ते एकदा कार्यक्रमाला एलपीस्टोन कॉलेजला आले होते. त्यावेळेस प्राचार्यांनी सांगितलं हा उत्कृष्ट विद्यार्थी आहे, तर तुम्ही ह्याला दत्तक पाल्य योजनेअंतर्गत मदत करू शकता का. तर त्यांनी सांगितलं की मॅडम मी ह्या मुलाला मदत करायला तयार आहे, आणि त्यांनी मला 20,000 रुपयाचा चेक दिला हॉस्टेलच्या नावाने. आणि मग पुढं 12वी नंतर पुढे शिकत असताना कसं झालं संपर्क? 12वी नंतर मी कमाव शिका योजनेमध्ये काम करत होतो कॉलेजमध्ये. नंतर ना हॉस्टेलमध्ये सुद्धा मी काम करत होतो जिमखान्यामध्ये. आणि त्यातनं मग मी काम वगैरे करून माझं शिक्षण वगैरे पूर्ण केलं. आणि बऱ्याचशा मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी, इतर लोकांनी मला खूप सहकार्य केलं. म्हणजे RR पाटील चे जे होते प्रायव्हेट सेक्रेटरी, योगेश मशे सर असतील, त्यांचे PA महाजन सर असतील, असे मंत्रालयातले बऱ्याचशा अधिकाऱ्यांनी मला मदत केली शिक्षणासाठी. आणि त्यामुळे मी माझं शिक्षण पूर्ण करू शकलो. आणि मी स्वतः कमाव शिका योजनेमध्ये काम करून, वसतिगृहात काम करून मी माझं शिक्षण पूर्ण केलं. अमर, सर्वसाधारण परिस्थितीमध्ये नोकरीला लागले, बदली असेल तर व्यक्ती मंत्रालयात येते, किंवा काहीतरी काम असेल तर व्यक्ती येते. आणि मग कुणाचं भेटायचं, कुणाची ओळख काढायची, काही भिडस्त स्वभाव असतो, हे सगळं असतं. पण तू अगदी लहान वयापासून सगळ्या परिचयाशी, या सगळ्या वातावरणाशी परिचित आहेस. तुझी नावं घेतली, ही सगळी मंत्री आणि मंत्र्यांचे PA, OSP यांची जी नावं घेतली, डायरेक्ट आपल्या समस्या त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे असं तुला का डोक्यात विचारायचं, आणि हे कसं सुचायचं तुला? झालं असं की ऑगस्ट महिन्यातलं 2010ला मी 5 का 6 ऑगस्ट 2010ला एक बोर्ड बघितलं होतं दादरला, की वर्षाताई गायकवाड यांचा एक काँग्रेसनी एक जनता दरबारची संकल्पना होती बघा, काँग्रेस सरकारची. तर मी एक मोठा पोस्टर लावला होता वर्षाताई गायकवाडांचा. ते त्यावेळेस राज्यमंत्री होत्या उच्च तंत्र शिक्षण विभागाचे. तर जे फोटो माझ्याकडे अजून सुद्धा आहेत 11 वर्षापूर्वीचे. मग मी विचार केला की जनता दरबार भरलेला आहे, तर आपण, त्यावेळेस मी पहिल्यांदाच एका मंत्रीला भेटत होतो. मग मी विचार केला की वर्षाताई गायकवाडांकडे राज्यमंत्री पद आहे उच्च तंत्र शिक्षण, आपण त्यांना भेटून आपली समस्या सांगूया. मग मी वर्षाताईंना भेटलो. त्यांना मी सांगितलं मॅडम माझ्या वसतिगृहाची सोय नाहीये, मी इथे दादरला एका हॉटेलमध्ये राहतो, मला कॉलेज करायचंय, मी शिक्षणासाठी मुंबईत आलोय. त्यांनी मला त्यांचा प्रायव्हेट नंबर दिला. ते म्हणले मंत्रालयात ये. मी मंत्रालयात गेलो तर माझ्याकडे ID कार्ड नव्हतं. आधार कार्ड, पॅन कार्ड असल्याशिवाय मंत्रालयात एंट्री नाही. त्यावेळेस तिथं 5 तेला साटम मॅडम होत्या. मॅडमला म्हणलं मॅडम माझ्याकडे ID कार्ड नाहीये, मला प्रवेश द्या, मला शिक्षण पूर्ण करायचं. मग मॅडमनी तिथं ID कार्ड नाही तिथं सही केली, स्पेशल केसमध्ये मला मंत्रालयात प्रवेश दिला. म्हणजे माझ्याकडे ID कार्ड नसताना मॅडमनी माझ्याकडे बघून मला मंत्रालयाचा गेट पास दिला. तिथं लिहिलं ह्या विद्यार्थ्याकडे ID कार्ड नाहीये, तिथं सही केली. आणि मॅडम म्हणून पोलिसांनी पण मला सहकार्य केलं, आणि त्यामुळे मला मंत्रालयात प्रवेश मिळाला. मग वर्षाताईंना भेटलो, अशोक चव्हाण मुख्यमंत्री असेल त्यांच्या वर्षा बंगल्यावर भेटलो, आणि असं वेगवेगळ्या मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना भेटण्याचा योग आला. आणि माझ्या संघर्षामुळे मला त्यांना भेटावं लागलं. आणि नंतर मी असा विचार केला की आपल्याला शिक्षणासाठी एवढा संघर्ष करावा लागत आहे, तर इतर विद्यार्थ्यांनाही संघर्ष करावा लागतो. आपण या संघर्षातून पुढे आलो आहे, तर बाकीच्या लोकांना सुद्धा मदत करणं आपलं काम आहे. कारण आपण त्या परिस्थितीतून आल्यामुळे आपल्याला त्या परिस्थितीची जाणीव आहे, म्हणून आपण इतर लोकांना मदत करावी, मी तेव्हापासून ठरवलं होतं. अमर, शिकत असताना तू वेगवेगळ्या शाळांच्या मध्ये जाऊन काही खगोलशास्त्राचे प्रयोग दाखवायचे, आकाशातल्या ताऱ्यांची ओळख करून द्यायची, हा एक उपक्रम तू, त्याला काही मंत्र्यांचे तुझ्याकडे पत्र होतं, तर ती पत्र तू कशी मिळवली, आणि त्या प्रयोगाच्या माध्यमातून तुला काही अर्थार्जन झालं का, हा सगळा विषय सगळा समजून सांग. नाही सर, खगोलशास्त्राचा जो कार्यक्रम आहे ना, आमचे एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक होते डॉक्टर प्रकाश पारके सर. तर ते खगोलशास्त्राचे कार्यक्रम वगैरे आयोजित करायचे. तर मी त्यांना बोललो की सर तुम्ही आमच्या गावाला सुद्धा कार्यक्रम घ्या. आणि त्यावेळेस RR पाटील गृहमंत्री होते, तर त्यांचं पत्र माझ्याकडे अजून सुद्धा आहे 2013चं. त्यांना मी सांगितलं होतं की खगोलशास्त्राचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही ग्रामीण भागामध्ये विनामूल्य आयोजित करतो, तर आम्हाला फक्त टोल नाकाला जो टोल असतो तो टोल आम्हाला फ्री मिळाला पाहिजे, आणि आमची शासकीय विश्रामगृहात राहण्याची
व्यवस्था करा. कारण आम्ही एक सामाजिक कार्यकर्ता, आम्ही ग्रामीण भागामध्ये खगोलशास्त्राचा कार्यक्रम आयोजित करतो आणि लोकांची जे फसवणूक करतात, म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली, की तुमच्या मागं मंगळ आहे, तुमच्या मागे शनी आहे, तुम्ही ही अंगठी घातली पाहिजे, तुम्ही हे असं केलं पाहिजे, आणि लोकांकडून हजारो लाखो रुपये लुटले जातात. तर आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये काय करायचो, की लोकांना सांगायचो की ग्रह आणि ताऱ्यांचा मानवी जीवनावर कोणताच परिणाम होत नाही, हे आम्ही लोकांना पटवून दिलं. लोकांना दुर्बिणीच्या माध्यमातून आम्ही गुरु, शुक्र, शनी दाखवलं, ग्रह ताऱ्यांची ओळख केली, आपली पृथ्वीची, विश्वाची कशी निर्मिती झाली हे आम्ही स्लाइड शो द्वारे लोकांना समजवलं, धूमकेतू विषयी माहिती सांगितली, लोकांमध्ये जनजागृती करण्याचं आम्ही काम केलं. कारण त्या माध्यमातून लोकांची जी काही दिशाभूल केली जाते अंधश्रद्धेच्या नावाखाली, ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली, तर त्यांना सायंटिफिक, वैज्ञानिक दृष्टिकोन त्या लोकांमध्ये रुजवावा ही त्या मागची भूमिका होती. आणि त्या भूमिकेतनं आम्ही ग्रामीण भागामध्ये विनामूल्य खगोलशास्त्राचा कार्यक्रम आयोजित केला. त्यासाठी RR पाटलांनी आम्हाला मदत केली. त्यांनी लगेच राजेश टोपे साहेबांना पत्र लिहिलं उच्च तंत्र शिक्षण मंत्री असताना, आणि त्यांनी सुद्धा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देत आमच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्याचं काम केलं. या उपक्रमाबरोबरच आपण शिकत असताना कॉलेजमध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणचे संघर्ष आहेत, मग तो फी माफीसाठी असेल, हॉस्टेलमधल्या अडचणीसाठी असेल, किंवा तुम्ही शिकत असताना एका प्राचार्यांची झालेली बदली असेल, हा सगळा विषय आहे. तर ते काही अनुभव शिक्षणाच्या कालावधीमध्ये तुमच्या? नाही, बदलीचा जो विषय होता, की आमच्या प्राचार्य ज्या होत्या त्यावेळेसच्या डॉक्टर प्रतिमा जाधव, हे खूप चांगल्या प्राचार्य होत्या, गरीब मुलांसाठी ते खूप काम करायचे, आणि म्हणून मला असं वाटलं की त्यांची जी काय बदली आहे ती बदली थांबवावी, त्यांनी एल्फिस्टन महाविद्यालयातच राहावे. ह्यासाठी त्यावेळेचे जे सहकार मंत्री होते हर्षवर्धन पाटील, त्यांच्याकडनं मी पत्र घेतलं पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या नावाने, की ही जी काय झालेली बदली आहे ती बदली बदलीला तुम्ही स्थगिती द्यावी, आणि त्यांनी ती बदलीला स्थगिती सुद्धा दिली. आणि त्यामुळे आमच्या मॅडमला 1 वर्ष मुदतवाढ मिळाली. कारण आम्हाला असं वाटत होतं की मॅडमनी एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये राहून मॅडमचं म्हणजे व्यक्तिमत्व इतकं चांगलं होतं की मॅडम मला माझ्या मुलासारखे वाटत होत्या, कारण त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं होतं. आणि आपण जर आपल्या प्राचार्यांसाठी जर लढा दिला तर त्या प्राचार्यांमुळे आज आमच्यासारख्या गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. मी असेल, माझ्याबरोबर अनेक अंध विद्यार्थी त्या महाविद्यालयात शिकत होते, त्यांना मॅडमनी आर्थिक मदत केली, वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला शिक्षणासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं. म्हणून मला असं वाटलं की आपण मॅडमला मदत करावी, मॅडम कॉलेजमध्ये राहाव्यात, मॅडमची बदली होऊ नये, ही त्या मागची भूमिका होती. ह्याच्यामध्ये जनहित होतं, ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता. मॅडमने राहून गरीब मुलांना मदत केली होती, आणि त्याच्यामुळेच आम्हाला असं वाटतं की मॅडमने कॉलेज सोडून जाऊ नये. अमर, हे करत असताना प्रत्येक वेळा हे जे काही कॉन्टॅक्ट करण्याची पद्धत आहे, म्हणजे मंत्र्यांना भेटलं पाहिजे, त्यांना पत्र दिलं पाहिजे, तर हे काम होतं, हे कोणी शिकवत होतं, दरवेळेला तुम्हाला मार्गदर्शन करत होतं? नाही सर, मला आजपर्यंत कुणीही मार्गदर्शन केलं नाही. त्या संघर्षातूनच मी शिकत गेलो. आणि म्हणजे मला असं कोणी सांगणारं कोणी नव्हतं. मी खूप लहान होतो, आणि लहान वयामध्ये माझा मंत्र्यांशी, अधिकाऱ्यांशी संबंध आला, आणि मी सर्वांशी प्रेमाने बोलतो, आणि माझं बोलण्याची पद्धत, माझी विनम्रता, ह्याच्यामुळे अधिकारी मंत्र्यांना वाटायचं की मुलगा होतकरू आहे, ह्याला मदत करणं आवश्यक आहे. त्यावेळेची पण एक गोष्ट होती की त्यावेळेस पद्माकर वळवी मंत्री होते नंदुरबारचे, त्यांनी सुद्धा मला खूप सहकार्य केलं होतं ह्या बाबतीमध्ये. त्यांनी जनता दरबारामध्ये मला खूप समजून सांगितलं होतं कशा प्रकारे शिक्षण पूर्ण करायचं, काय करायचं. नंतर मंत्रालयात सुद्धा त्यांच्याशी माझी भेट झाली होती. म्हणजे असे अनेक मंत्री, अनेक अधिकारी आहेत ज्यांनी मला व्यवस्थितपणे समजून सांगितलं की मंत्रालयातली कार्यपद्धती कशा प्रकारे असते, कशा प्रकारे अधिकारी लोक काम करतात, प्रशासकीय यंत्रणा कशा प्रकारे राबवायची असते, शासन निर्णय कशा प्रकारे तयार होतात, आणि शासकीय निर्णयाची अंमलबजावणी कशा प्रकारे ग्रामीण भागावर आपण करू शकतो, हे मी त्यांच्याकडून जाणून घेतलं. त्यातनं हा जो अनुभव आहे मला, म्हणजे खूप लहान वयापासूनचा मला अनुभव आहे. आज जवळपास 11 वर्ष होत आहेत की मी माझं मंत्रालयात जाणं येणं आहे. विविध विभागाशी माझा संबंध खूप चांगला आहे. पर्यावरण विभाग असेल, सहकार असेल, सामाजिक न्याय विभाग असेल, शालेय शिक्षण असेल, असे बरेचशा कक्ष अधिकारी असतील, उपसचिव, यांच्याशी माझा खूप जवळून संबंध आल्यामुळे मला लोकांची कामं करण्यामागे हा एकच दृष्टिकोन होता की लोकांची कामं ही वेळेवर होणं आवश्यक आहे, आणि भ्रष्टाचार जो आहे, भ्रष्टाचार हा कमी झाला पाहिजे.
आपण जर एखाद्याला पैसे देत असतो तर त्या समोरच्या व्यक्तीला सुद्धा पैसे घेण्याची सवय लागते. आजपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने माझ्याकडून कोणतेही एकही रुपया न घेता माझं काम विनामूल्य केलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जर आपलं वागणं, आपलं बोलणं आणि आपली आक्रमकता ही योग्य ठिकाणी जर आपण वापरली तर आपल्या समस्या नक्कीच मंत्रालयामध्ये सॉल्व्ह होऊ शकतात. या सगळ्या अनुभवाबरोबरच तुम्ही चालू केलेली स्वराज्य विद्यार्थी संघटना ही स्थापन का करावीशी वाटली, थोडंसं सांगा. विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे बरेचसे प्रश्न असतात. शिष्यवृत्ती असेल, शुल्क माफी असेल किंवा जे काही शासन निर्णय असतात त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. आणि माझ्यासारख्या मी स्वतः संघर्षातनं पुढे आलो. मला शिक्षणासाठी अनेक संघर्ष करावा लागला. म्हणजे माझी आर्थिक स्थिती खूप कमकुवत होती, परंतु मी शेवटपर्यंत जिद्द नाही सोडली. आणि मला नेहमी असं वाटत होतं की एक संघटना असली पाहिजे, त्या संघटनेच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. जे कोणी गोरगरीब विद्यार्थी त्यांना शासनाचे कोणकोणत्या शिष्यवृत्ती योजना लागू आहेत आणि कशा प्रकारे ते त्यांचं शिक्षण पूर्ण करू शकतात. सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की ग्रामीण भाग असो, शहर भाग असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं की शिक्षण क्षेत्रामध्ये उदासीनतेचे वातावरण आहे. उदासीनता कशामुळे आहे की पैसे अभावी अनेक विद्यार्थी व्यावसायिक, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण पासून वंचित आहेत. तर ह्या विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळणे, ह्या विद्यार्थ्यांसाठी जी काय शुल्क माफीची रक्कम आहे ती त्यांना वेळेवर मिळावी, ह्यासाठी मला असं वाटलं की आपण एक संघटना स्थापन करावी. एकटा माणूस लढू शकत नाही. संघटना जर असेल, संघटनेच्या माध्यमातून आपण ते काम करू शकतो. कारण एकता, युनिटी जर असेल तरच आपण काम करू शकतो, हे मला वाटलं. आणि म्हणून मला असं वाटलं की संघटनेच्या माध्यमातून माझ्यासारखे अनेक अमेरिकात तयार होतील जे लोकांच्या समस्येसाठी, विद्यार्थ्यांच्या समस्येसाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते कार्यरत राहतील. आणि म्हणून मला असं वाटलं की स्वराज्य विद्यार्थी संघटना स्थापन करावी. स्वराज्य विद्यार्थी संघटना स्थापनेपासून आतापर्यंत तुम्हाला ज्या ज्या लोकांची झाली, कारण मी बऱ्याच वेळा तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसमध्ये, फेसबुकला बघतो की यांनी 51 रुपये दिले, त्यांनी 11 रुपये, त्यांनी 2000 रुपये दिले, हे सगळं तुम्ही व्हॉट्सअपला टाकत असता. काय भूमिका नेमकी व्हॉट्सअपला टाकत असतं त्याचं काय, त्याच्या पाठीमागे भूमिका काय असते, तुम्ही का टाकता हे सगळं? ह्याच्या मागे उद्दिष्ट हाच असतो की स्वराज्य विद्यार्थी संघटना ही बाकी विद्यार्थी संघटनेपेक्षा वेगळी आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एबीव्हीपी आहे, युवा सेना आहे, अशा बरेचशा विद्यार्थी संघटना कार्यरत आहेत, पण त्यांच्याकडे फंडिंगचा कधी काही इश्यू नाही. पण स्वराज्य विद्यार्थी संघटनेला फंडिंगचा खूप प्रॉब्लेम आहे. म्हणजे आमच्याकडे लेटर पॅड पासून, ट्रॅव्हलिंग पासून, जेवण खावण इतक्या आम्हाला अडचणी निर्माण होतात. आणि म्हणून लोकांना एक प्रेरणा मिळावी की बाबा अनेक लोक ह्या संघटनेला मदत करतात. त्या लोकांमध्ये बरेचसे शासकीय अधिकारी सुद्धा होते ज्यांनी आमच्या संघटनेला मदत केली होती. आणि म्हणून लोकांमध्ये एक मेसेज जावा की ही विद्यार्थी संघटना गोरगरिबासाठी काम करत आहे, तर आपणही या विद्यार्थी संघटनेला मदत करावी, ह्यांच्या कार्यासाठी आपण मदत करावी. कारण आम्ही आजपर्यंत जी काही कामं केले ते कोणत्याच विद्यार्थी संघटनेने आजपर्यंत का केली नाहीत, हा माझा मोठा प्रश्न आहे. की केवळ राजकारण करायचं का ह्या विद्यार्थी संघटनेने, असं मला नेहमी वाटतं. की शुल्क माफीचा विषय असेल का कोणी विद्यार्थी संघटना पुढे आल्या नाही, आक्रमक झाले नाही. आता ह्या ज्या 24 तालुक्यातले विद्यार्थी होते यांना परीक्षा शुल्क माफी झाली नव्हती. युवा सेना असेल किंवा एबीव्हीपी असेल, अशा बऱ्याचशा संघटना होत्या. त्यांनी उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून, संचालकाकडे पाठपुरावा करून तो प्रश्न मार्गी लावणं आवश्यक होतं. परंतु कोणतीच विद्यार्थी संघटना ही पुढे आली नाही. आणि शेवटी मला ते काम करावं लागलं, कारण मी त्या संघर्षातनं पुढे आलो होतो. आणि ह्या संघर्ष करत असताना आमच्या विद्यार्थी संघटनेचा खर्च खूप असतो. म्हणजे ट्रॅव्हलिंग असेल, मुंबई, पुणे, मंत्रालय, खाणं पिणं, ट्रॅव्हलिंग आहे, तर ह्यासाठी खर्च खूप येतो. आणि आमच्याकडे मला बऱ्याचशा लोकांकडून उसने पैसे घेऊन ही विद्यार्थी संघटना चालवायला लागली. आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी मला मदत केली त्यांचं मी स्टेटसला ठेवण्यामागची भूमिका ही होती की आम्हाला त्यांच्याविषयी कृतज्ञता आहे की त्यांनी आमच्या संघटनेला मदत केली. आणि इतर लोकांना सुद्धा प्रेरणा मिळावी की ही संघटना खूप वेगळी आहे. कारण ह्या संघटनेचा जो महाराष्ट्र अध्यक्ष हा स्वतः संघर्षातनं पुढे आलेला, त्यामुळे ह्या संघटनेला मदत व्हावी आणि या संघटनेचा प्रसार होऊन संघटनेला जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी, म्हणून ते व्हॉट्सअप स्टेटस मी ठेवत होतो. 24 तालुक्याचा हा जो प्रश्न तुम्ही हाताळला, 24 तालुक्यांना फी शुल्क माफीचा जो विषय होता, कशा पद्धतीनं वेगळा विषय होता, तुम्ही नेमकं काय केलं, ज्याचा परिणाम काय निघाले हे थोडं सांगा.
परीक्षा शुल्क माफी ही 325 तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना लागू करा असं महसूल विभागाने GR काढला होता. आणि त्यामुळे उच्च शिक्षण विभाग आणि तंत्र शिक्षण विभागाने सुद्धा 325 तालुक्यांची यादी महाविद्यालयांना पाठवली होती. परंतु नुकसान झालेले तालुके हे 349 होते. आणि म्हणून मी लगेच संचालकांना पत्र लिहिलं उच्च शिक्षण विभागाला की तुम्ही तात्काळ कारवाई करा. त्यांनी 31 डिसेंबरला पत्र काढलं आणि ते पत्र त्यांनी सचिवांना पाठवलं. परंतु 7-8 महिने होऊन गेले, त्याच्यावर कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. मी तंत्र शिक्षण विभागाच्या संचालकांना सुद्धा ही बाब निर्देशनास आणून दिली. त्यांनी सुद्धा ते सचिवांना पत्र पाठवलं. आणि राजीव जलोटा आता 2-3 महिन्यापूर्वी ते अप्पर मुख्य सचिव होते उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे. त्यांना मी पर्सनली फोन केला. त्यांना मी सांगितलं, सर हा 24 तालुक्याचा विषय गेल्या 8 महिन्यापासून प्रलंबित का आहे? महसूल विभागाला तुम्ही शुद्धीपत्रक का काढायला सांगितलं नाही? कारण 300 आपदग्रस्त तालुके 349 होते. महसूल विभागाने 325 तालुके केल्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने त्यांच्या शासन निर्णयामध्ये 325 तालुक्यांचाच उल्लेख केलेला आहे. 24 तालुके का वगळण्यात आले? हे 24 तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी मिळाली पाहिजे असं मी राजीव जलोटा सरांना पर्सनली फोन करून सांगितलं. त्यांनी उच्च शिक्षण विभागाचे जे कक्ष अधिकारी आहेत मशी 2चे त्यांना बोलून घेतलं, पराटे सरांना. तंत्र शिक्षण विभागाचे जे अवर सचिव आहेत धारूरकर सर त्यांना बोलून घेतलं. उच्च शिक्षण विभागाने सुद्धा महसूल विभागाला पत्र पाठवलं, तंत्र शिक्षण विभागाने सुद्धा महसूल विभागाला पत्र काढलं. त्यानंतर महसूल विभागाचे जे उपसचिव होते त्यांना मी फोन केला. म्हणलं सर तुम्ही लवकरात लवकर शुद्धीपत्रक काढा. उपसचिव बोलले की बाळा मी कोरोनामुळे सध्या क्वारंटाईन आहे, तू आमच्या कक्ष अधिकाऱ्यांना ते शुद्धीपत्रक काढायला सांग, मी तुला त्यांचा नंबर देतो. कक्ष अधिकाऱ्यांशी मी 3-4 दिवस संपर्क ठेवला, त्यांना वारंवार फोन केला आणि नंतर कक्ष अधिकाऱ्यांनी शुद्धीपत्रक काढलं. कक्ष अधिकाऱ्यांनी शुद्धीपत्रक काढल्यानंतर उच्च शिक्षण विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी 24 तालुके ऍड केले आणि 349 तालुक्यांचं शुद्धीपत्रक काढलं. त्यानंतर तंत्र शिक्षण विभागाने सुद्धा शुद्धीपत्रक काढून 349 तालुके ऍड केले. त्याच्यामुळे 24 तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा लाभ मिळाला. त्यानंतर संचालक तंत्र शिक्षण, संचालक उच्च शिक्षण या दोन्ही विभागाने परिपत्रक काढून संबंधित सहसंचालक आणि महाविद्यालयांना ही बाब निर्देशनास आणून दिली की जे 24 तालुके आहेत त्या तालुक्यातल्या मुलांना तुम्ही परीक्षा शुल्क माफी करावी. आणि जे विद्यार्थी गेल्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क माफीचा फॉर्म नव्हता भरला त्यांनी सुद्धा फॉर्म देणं आवश्यक आहे. म्हणजे जे विद्यार्थ्यांनी फॉर्म दिला होता त्यांना सुद्धा संधी मिळाली आणि जे विद्यार्थ्यांना वगळण्यात आले होते त्या विद्यार्थ्यांना पण संधी मिळाली. म्हणजे एकंदरीत जोपर्यंत आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष फोन करून जाब विचारत नाही तोपर्यंत शुद्धीपत्रक निघत नाही. आता हे जे शुद्धीपत्रक आहे हे 18 नोव्हेंबर 2019 शुद्धीपत्रक 18 नोव्हेंबर 2019 यांनी शासन निर्णय केला होता महसूल विभागाने 325 तालुक्यांचा. तब्बल 1 वर्षानंतर ह्यांनी शुद्धीपत्रक काढलं. म्हणजे 1 वर्षापासून माझा संघर्ष चालू होता परंतु त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. आणि म्हणून मी डायरेक्टली हायर अँड टेक्निकल एज्युकेशनच्या सेक्रेटरीना फोन करून त्यांना ही बाब निर्देशनास आणून दिली की सर 1 वर्षापासून पत्रव्यवहार सुरू आहे आणि हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती खूप कमकुवत आहे, त्यामुळे शुल्क माफीची रक्कम मुलांना लवकरात लवकर मिळाली पाहिजे आणि 24 तालुक्यांचा समावेश लवकरात लवकर झाला पाहिजे. आणि हा पाठपुरावा केल्यामुळेच 24 तालुक्यांचा शुद्धीपत्रक निघाल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना न्याय मिळाला. अमर, सातत्याने तुमचं शैक्षणिक विभागाशी पत्रव्यवहार असतात, वेगळे वेगळे विषय तुम्ही मांडत असता, त्यांना प्रतिसाद मिळत असतो, कारवाई होत असते. तर याबरोबरच तुम्ही जे वेगळे वेगळे विषय हाताळलेले आहेत ते थोडे आम्हाला सांगितले तर बरं पडतील. कोणकोणते विषय तुम्ही हाताळताय, कशा पद्धतीने आता पुढे चाललाय? आता सध्या करंटली जो विषय आहे की 500 कोटी रुपयांचा, की महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षण विभागाचे 3141 महाविद्यालय आणि तंत्र शिक्षण विभागाचे 2000 व्यावसायिक संस्था आहेत. ह्या संस्थेमध्ये जवळपास 5000 शैक्षणिक संस्था आहेत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या. ह्याच्यामध्ये 500 कोटीपेक्षा जास्त अनामत रक्कम पडून आहे. आता मी जर तुम्हाला दाखवलं इथं फाईलच सगळी आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेजची, कोणत्या कोणत्या कॉलेजकडे किती अमाऊंट पेंडिंग आहे विद्यार्थ्यांची. आता ही अनामत रक्कम म्हणजे नक्की काय असतं? अनामत रक्कम म्हणजे त्याच्यामध्ये कॉशन मनी असतं, प्रयोगशाळा अनामत रक्कम असते, ग्रंथालय अनामत रक्कम, जिमखाना अनामत रक्कम. तर मिनिमम 500 ते 1000 रुपयापासून ते 1-2 लाखापर्यंत ह्या अनामत रक्कम असतात. आणि बऱ्याचशा महाविद्यालयाकडे लाखो रुपये पडून आहेत. जर तुम्हाला सांगितलं तर मुंबईचा जर आपण विचार केला, जय हिंद महाविद्यालय, चर्चगेट मुंबई यांच्याकडे 52 लाख रुपये आहेत.
मिठीबाई कॉलेजकडे 1 कोटीपेक्षा जास्त अनामत रक्कम आहे. ही सगळी माहिती माझ्याकडे फाईलमध्ये आहे. आरटीआयच्या माध्यमातून मागवलेली माहिती, काय विभागीय सहसंचालकांकडून मागवला डाटा आहे की माझा फक्त हाच विषय आहे की ही जे 500 कोटी अमाऊंट आहे, हे सगळे कॉलेज जेवढे आहेत 5000, हे सगळ्यांचं तुम्ही ऑडिट करा. कोणत्या कोणत्या महाविद्यालयाकडे किती किती अनामत रक्कम आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांनी अनामत रक्कम घेतली नाहीये ती अनक्लेम अमाऊंट जी असते. जर ही गोष्ट बऱ्याचशा लोकांना माहित नाही म्हणून मी इंटरव्ह्यू मध्ये सांगत आहे की महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षण विभागाचे 28 शासकीय महाविद्यालय आहेत, 1177 अनुदानित महाविद्यालय आहेत, 1936 विना अनुदानित महाविद्यालय, असे एकूण 3141 महाविद्यालय. जे 28 शासकीय महाविद्यालय आहेत ह्याच्यामध्ये जी अनामत रक्कम असते ती अनामत रक्कम त्या शासकीय महाविद्यालयाला रिझर्व्ह बँकेमध्ये भरावी लागते, म्हणजे शासकीय कोषागारात ती रक्कम भरावी लागते. तर अशी अनामत रक्कम किती आहे, तर एल्फिस्टन कॉलेजकडे 33,33,000 रुपये ही अनामत रक्कम आहे. कालावधी 2005 ते 2014 आणि 2014 ते 2018 या कालावधीमध्ये एल्फिस्टन महाविद्यालयाच्या खात्यात 9,40,000 होते, असं मला माहिती अधिकारामध्ये कळलं. या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये अनामत रक्कम घेणारा मी एल्फिस्टन महाविद्यालयाचा पहिला विद्यार्थी होतो. आणि मी ती अनामत रक्कम घेतल्यानंतर मी इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली की तुम्ही सुद्धा तुमची अनामत रक्कम घ्या. त्यानंतर सिडनम महाविद्यालय जे आहे चर्चगेटला, पहिलं वाणिज्य महाविद्यालय शासनाचं, त्यांच्याकडे जवळपास 38 लाख रुपये आहेत ज्यांनी रिझर्व्ह बँकेमध्ये भरलेले आहेत. ते हा झाला शासकीय महाविद्यालयाचा. शासकीय महाविद्यालयामध्ये जी काही अनामत रक्कम पडून राहते ती 3 वर्षापर्यंत विद्यार्थी ती अनामत रक्कम क्लेम करू शकतो. समजा एखाद्या विद्यार्थ्याचं 2015 BA कम्प्लीट झालं तर 2018 पर्यंत ती रक्कम घेऊन जाऊ शकतो. जर 2018 नंतर तो ती रक्कम घेऊ शकत नाही, ती रक्कम शासकीय कोषागारात म्हणजे रिझर्व्ह बँकेत ती शासकीय महाविद्यालय जमा करते. आता हा विषय झाला शासकीय महाविद्यालयाच्या बाबतीत. अनुदानित महाविद्यालयांना त्या रकमेचा तपशील सहसंचालक विभागाला द्यावा लागतो, पण बरेचसे अनुदानित महाविद्यालयाने तो तपशील सहसंचालक विभागाला दिलेलाच नाहीये. म्हणजे ही किती गंभीर बाब आहे, तुम्ही विचार करा की 1177 अनुदानित महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये आहेत उच्च शिक्षण विभागाचे, त्यांनी अजूनही तो डाटा गव्हर्नमेंटला दिला नाहीये. आणि बरेचसे महाविद्यालय ह्या अनामत रकमेमध्ये खूप मोठं भ्रष्टाचार होत आहे ह्या अनामत रकमेच्या बाबतीत. आणि जे विना अनुदानित महाविद्यालय आहेत 1936 त्यांच्यावर तर काय गव्हर्नमेंटचं काही नियंत्रण नाही. शासकीय अनुदानितवर तर गव्हर्नमेंट नियंत्रण ठेवू शकतो, पण ज्या महाविद्यालयांना शासनाचं अनुदानच नाही त्या महाविद्यालयावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नसतं. म्हणून आमची प्रमुख मागणी हीच होती, जी अनामत रक्कम आहे एकूण 500 कोटी रुपये किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा ती जास्त अमाऊंट आहे, तर त्यातले 30% जी अनामत रक्कम आहे ती गरीब विद्यार्थ्यांसाठी खर्च करावी शासनाने. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची कॉलेजची फी असेल, वसतिगृह फी असेल, त्यांचं जे काही स्टेशनरी असेल, वैद्यकीय सुविधा असतील किंवा कमवार्षिक योजना असेल, या योजनेसाठी आपण ही रक्कम वापरू शकतो. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या तिजोरीमध्ये निधी नाही उपलब्ध, आणि हा जो निधी विद्यार्थ्यांचे जे काही 500 कोटी रुपये ह्यातले 30% रक्कम ही गरीब विद्यार्थ्यांसाठी खर्च करावी असा प्रस्ताव आम्ही शासनाला पाठवलेला आहे. आणि लवकरात लवकर त्याच्यावर आम्ही सकारात्मक प्रतिसाद आम्हाला शासनाकडून मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो. त्याच मार्गाने आम्ही पाठपुरावा करत आहे. हा झाला विषय उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा 5000 कॉलेजचा. आता मी वैद्यकीय कॉलेजेस जे आहे, मेडिकल कॉलेज त्याला आपण वैद्यकीय शिक्षण म्हणतो, ह्यांच्या विषयी मला तुम्हाला सांगायचं आहे. जर तुम्हाला डाटा जर तुम्हाला सांगायचा झाला ह्या ज्या मेडिकल कॉलेजच्या बाबतीत, हे मेडिकल कॉलेजमध्ये अनामत रक्कम ही 1-2 लाख रुपये प्रति विद्यार्थी ही अनामत रक्कम घेतली जाते. इतकी प्रचंड अनामत रक्कम ही विद्यार्थ्याकडून वसूल केली जाते. आताच 10-15 दिवसापूर्वी शुल्क नियामक प्राधिकरण बांद्रा यांनी एक परिपत्रक जाहीर केले की जे महाविद्यालयांनी अनामत रक्कम जास्त घेतलेली आहे त्यांनी खुलासा करावा. अनामत रक्कम जी आहे विद्यार्थ्याकडून घेतली जाते ती रक्कम मुलांना परत दिली जात नाही. ही रक्कम जवळपास 100 ते 150 कोटीच्या घरात आहे. आता आपण जर बघितलं उच्च व तंत्र शिक्षण विभागाचं 500 कोटीची अनामत रक्कम आहे. वैद्यकीय जे मेडिकल कॉलेज आहेत त्यांची 100 ते 150 कोटीपर्यंत आहे. ही अमाऊंट मेडिकल कॉलेजची जास्त काय 100 ते 150 कोटी? त्याचं कारण असं आहे की एका विद्यार्थ्याकडून 2-2 लाख रुपये हे रिफंडेबल अमाऊंट घेतात आणि ते पैसे मुलांना परत दिले जात नाहीत. बऱ्याचशा महाविद्यालयांनी अनामत रक्कम फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवल्यात आणि त्याचं व्याज सुद्धा बरेचसे महाविद्यालय घेतात. हे एकदम चुकीचं आहे की तुम्ही विद्यार्थ्यांचे पैसे फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवून
त्याचं व्याज घेतात, हे अत्यंत गंभीर बाब आहे. शासनाने ह्याच्यावर लवकरात लवकर उपाययोजना करणं आवश्यक आहे आणि ह्या रकमेचा विनियोग गरीब विद्यार्थ्यांसाठी करणं सुद्धा अत्यावश्यक आहे असं मला वाटतं. अमर, हा जो विषय आहे म्हणजे एल्फिन्स्टन कॉलेजमधून अनामत रक्कम घेणारे तुम्ही पहिले विद्यार्थी आहात. राज्यातल्या असं आपण बघा महसूल विभाग आपण बोर्ड बघायला मिळतात आपल्याला की एवढ्या दिवसात हे काम होईल, एवढ्या दिवसात ते केलं जाईल. विद्यार्थ्यांचे अधिकार सांगणारे प्रत्येक कॉलेजमध्ये असावेत असा काही विचार तुमच्या मनात येत नाही का? विद्यार्थ्यांचे काय सर अनामत अधिकार सांगणारे किंवा विद्यार्थ्यांना एसए फंडाचा फायदा कसा झाला पाहिजे, विद्यार्थ्यांची अनामत रक्कम कधीपर्यंत घ्यायची असते किंवा हे जे अधिकार आहेत विद्यार्थ्यांचे त्याविषयी जनजागृती करणारे फलक ते कॉलेजमध्ये असावेत असं वाटत नाही का आपल्याला? नाही, त्यासाठी करायला पाहिजे असं वाटतं. त्यासाठीच मी एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये जनजागृतीचं काम केलं. मला वाटते आतापर्यंत मी जवळपास 400 ते 500 जे विद्यार्थी एल्फिन्स्टन महाविद्यालय त्यांना मी पर्सनली फोन करून मेसेज करून त्यांना अनामत रक्कम घ्यायला मी सांगितलं आणि महाराष्ट्राच्या विविध महाविद्यालयांमध्ये लवकरच मी भेटी देणार आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी महाविद्यालयांचा दौरा अजूनही केला नाहीये. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर अशा विविध महाविद्यालयामध्ये मी प्रत्यक्ष भेटी देऊन तिथं जनजागृतीचं काम ह्या अनामत रक्कमच्या बाबतीत करणार आहेत आणि जे विद्यार्थी स्वइच्छेने त्यांची अनामत रक्कम गरीब विद्यार्थ्यांसाठी देणार आहेत तसा प्रस्ताव मी गव्हर्नमेंटला पाठवणार आहे की जे विद्यार्थी स्वइच्छेने अनामत रक्कम गरीब विद्यार्थ्यांच्या विकासासाठी खर्च करणार आहे ती रक्कम त्यांनी गव्हर्नमेंटने एक बँक अकाउंट सुरू करावं, ज्या बँक अकाउंटमध्ये ही अनामत रक्कम त्यांनी जमा करावी आणि ती अनामत रकमेचा विनियोग गरीब विद्यार्थ्यांसाठी होणं फार आवश्यक आहे. सध्याचे जर आपण विद्यापीठाचं जर परिपत्रक बघितलं तर त्याच्यामध्ये असं सांगितलंय की 50% रक्कम ही ग्रंथालयीन पुस्तकं खरेदी करण्यासाठी वापरले जाते, 20% जिमखाना, 30% इन्फ्रास्ट्रक्चर फर्निचर. तर आम्ही अशी मागणी केली की ह्या स्ट्रक्चरमध्ये बदल करून 30% रक्कम जी आहे ती गरीब विद्यार्थ्यांसाठी खर्च करणं आवश्यक आहे आणि अनामत रक्कमच्या बाबतीत जनजागृती करणं फार आवश्यक आहे. महाविद्यालयांनी अशा प्रकारचं जनजागृती करताना दिसत नाहीये कारण महाविद्यालयाने तो पैसा वापरायचा असतो. जर तुम्हाला जर उदाहरण सांगायचं झालं राहिलं तर जय हिंद महाविद्यालयाकडे 64 लाख रुपये होते अनामत रक्कमचे, फक्त 11 लाख रुपये त्यांनी विद्यार्थ्यांना परत केलेले आहे. जवळपास 52 लाख रुपये त्यांच्याकडे बॅलन्स होता. जर जय हिंद महाविद्यालयाने जनजागृती केली असती, विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जर पैसे ट्रान्सफर केले असते तर एवढी प्रचंड लाखोच्या घरातली अनामत रक्कम त्यांच्या खात्यात शिल्लकच राहिली नसते. मी सर्वेक्षण सुद्धा ह्या बाबतीत खूप केलेलं आहे. बऱ्याचशा महाविद्यालयामध्ये जाऊन मी विचारतो त्यांना की तुम्हाला अनामत रक्कम म्हणजे काय माहित आहे का, रिफंडेबल अमाऊंट म्हणजे काय माहित आहे का. बरेचसे विद्यार्थी म्हणतात आय डोंट नो, मला माहितीच नाही. म्हणजे प्रॉस्पेक्टर मध्ये बऱ्याचशा महाविद्यालयांच्या प्रॉस्पेक्टर मध्ये अनामत रक्कमचा उल्लेख केलेला आहे, काय काय प्रॉस्पेक्टर मध्ये अनामत रक्कमचा उल्लेख सुद्धा केलेला नाहीये आणि बरेचसे विद्यार्थी हे प्रॉस्पेक्टर बघून अनामत रक्कम विषयी बघतच नाहीत. आता मला सुद्धा माहित नव्हतं की एल्फिन्स्टन महाविद्यालयातनं अनामत रक्कम मिळते. ज्यावेळेस मी कॉलेजचं प्रॉस्पेक्टर बघितलं तेव्हा मी इथं बघितलं की रिफंडेबल लिहिलेलं आहे. कॉशन मनी 150, लायब्ररी डिपॉझिट 250, लॅबोरेटरी डिपॉझिट 400. तो कॉलम ज्यावेळेस मी वाचला तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण आपली अनामत रक्कम घेणं आवश्यक आहे. मी लगेच एल्फिन्स्टन महाविद्यालयात गेलो, म्हणलं मला माझे पैसे आत्ताच्या आत्ता देणं आवश्यक आहे. नियम असा आहे की विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर ते पैसे जमा होतात, पण त्यांनी डायरेक्टली मला चेक दिला की अमर हे घे चेक, तुझे तू पैसे घेऊन टाक. मी म्हणलं बाकी विद्यार्थ्यांचे सुद्धा पैसे वेळेवर मिळले पाहिजे आणि यासाठी जनजागृती करणं फार आवश्यक आहे. आणि एल्फिन्स्टन महाविद्यालय असेल किंवा बाकीचे कोणी माझे मित्र परिवार असेल त्यांना मी वारंवार ह्या बाबतीत त्यांना कल्पना दिली की तुम्ही तुमची अनामत रक्कम घेऊन जावा. बऱ्याच वेळा असं पण होतं की विद्यार्थी अनामत रक्कमेसाठी अर्ज करतात पण कॉलेज त्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करत नाही. तर आम्ही लवकरच ह्यासाठी मदत केंद्र सुरू करणार आहोत की जे महाविद्यालय विद्यार्थ्यांना वेळेवर अनामत रक्कम देत नाही अशा महाविद्यालयावर कारवाई करावी आणि कायद्यामध्ये ह्याची तरतूद करावी. त्यासाठी राज्यपाल असतील, मुख्यमंत्री असतील यांना आम्ही एक निवेदन लिहिणार आहे की अनामत रकमेच्या बाबतीत तुम्ही जनजागृती करा, त्या बाबतीत कडक निर्बंध तयार करा आणि जे महाविद्यालय या नियमांचं पालन करणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांची मान्यता रद्द करा असं मला वाटतं. अमर, हे सगळे विषय जे तुम्ही घेतलेले आहेत ते अभ्यासपूर्ण विषय तुम्ही मांडत आहात आणि अभ्यासपूर्ण विद्यार्थ्यांचे सर्व समावेशक भूमिका घेऊन तुम्ही हे सगळं करताय. असे प्रश्न कधी येतात का की कुठल्या तरी राजकीय
सपोर्टने तुम्ही हे करत आहात किंवा राजकीय रंग देण्यासाठी तुम्ही करत आहात किंवा प्रचंड प्रमाणामध्ये प्रेशर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणचं सहन करावं लागत असेल, तर याविषयी थोडंसं आपले विचार व्यक्त करा. नाही, तसं बघितलं गेलं तर राजकीय पार्श्वभूमी माझी कोणतीच नाहीये ना. मी कुठल्या पक्षाला, कोणत्याही राजकीय पक्षाला मी अटॅच नाहीये. आणि तसंच प्रेशरचं जर बघायचं झालं तर मला अनेक लोकांनी सांगितलं, म्हणजे आता मी काय त्यांची नावं तुम्हाला सांगणार नाहीत, असे काही लोक आहेत की जे म्हणतात की अमर ह्या कॉलेजची कंप्लेंट मागं घे, हे नको करू, ते नको करू. जर तुम्हाला सांगायचंच राहिलं, तुम्हाला उदय सामंत साहेबांना तुम्ही ओळखत असाल, उच्च तंत्र शिक्षण मंत्री आहेत. आणि एक कॉलेज आहे ते पुण्यामधलेच आहे, PIBM, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट. त्यांनी एका विद्यार्थ्याकडून जवळपास 2 ते 3 लाख रुपये जास्त घेतले होते. त्यांची मी कंप्लेंट केली होती. तर शुल्क नियामक प्राधिकरणाने त्या बाबतीत परिपत्रक काढलं, सहसंचालक कार्यालयाने काढलं, पुणे विद्यापीठाने काढलं. ह्या तिन्ही डिपार्टमेंटने परिपत्रक काढून जवळपास 3-4 महिने होऊन गेले, अजूनही PIBM वर कारवाई झाली नाहीये. तर PIBMचा जो चेअरमन आहे त्यांनी काय केलं की माझ्या फेसबुकवर बरेचसे फ्रेंड होते, त्यांना फोन केले. मला माझ्या जवळपास 15 ते 20 मित्रांचा फोन आला की अमर, तू PIBM ची जी काही कंप्लेंट केली आहे ना ती मागे घे, तुला काही पैसे वगैरे हवेत का, आम्हाला सांग, आम्ही त्यांना सांगू. मला त्या PIBMच्या चेअरमनचा टेक्स्ट मेसेज सुद्धा आला, मी तुम्हाला टेक्स्ट मेसेज पण दाखवेल की डू यू वॉन्ट एनिथिंग. म्हणजे बघा हा भ्रष्टाचार किती मोठा असू शकतो की एका विद्यार्थ्याकडून 2-2, 3-3 लाख रुपये अतिरिक्त शुल्क घेत आहेत. आणि ह्याच्यामध्ये मला काही विद्यार्थी आणि पालकांकडून असंही कळलं की ABVP आणि NSUI ह्या ज्या विद्यार्थी संघटना आहेत ह्यांच्याकडे आम्ही ती केस दिली होती, पण त्यांनी ती माघार घेतली. ह्याचा अर्थ की ह्या विद्यार्थी संघटना ज्या आहेत हे पैसे घेऊन केस मागे घेतात. माझं आजपर्यंतचं रेकॉर्ड असं आहे की मी आजपर्यंत कोणतीही तक्रार मागे घेतली नाही. भले त्याला पाठपुराला उशीर होतो, परंतु ती तक्रार मुळासकट त्या तक्रारीचं निराकरण करणं हे माझं काम आहे. कोणती विद्यार्थी संघटना काय काम करते ह्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आमच्या संघटनेचं एकच ध्येय, प्रामाणिकपणे लोकांसाठी काम करणे. त्यामुळे मला कित्येक वेळा त्यांनी बोलवलं की सर तुम्ही PIBM ला व्हिजिटला या, तुमचं काय म्हणणं आहे ते आम्ही ऐकून घेऊ. मी एकदाही त्या PIBM ला गेलो नाहीये. आता मी थोड्या वेळातच PIBMचं पत्र तयार करणार आहे आणि ह्या PIBM वर लवकरात लवकर कारवाई करा. आता शुल्क नियामक प्राधिकरणाने परिपत्रक काढलंय की PIBMचं 16-17 या शैक्षणिक वर्षामधलं फी रिसिप्ट बुक असेल, विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर असतील, हे सगळं मागितलंय शुल्क नियामक प्राधिकरणाने 2-3 महिन्यापूर्वी. तो डाटा त्यांनी ऍडमिशन रेग्युलेटिंग अथॉरिटीला सुद्धा मागितला आहे आणि PIBM ला सुद्धा मागितलेला आहे. म्हणजे एकंदरीत हे जे मोठे मोठे कॉलेजेस आहेत हे आपले जे कोणी मित्र परिवार असतील त्यांच्या माध्यमातून आपल्यावर दबाव टाकायचा प्रयत्न करतात, परंतु मी कुठल्याही दबावाला झुगारणारा नाहीये. मी दबावाखाली कुठलंही काम करत नाही. माझं काम आहे निपक्षपणे गरीब विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांना न्याय मिळवून देणं, आणि तेच ध्येय मी शेवटपर्यंत ठेवणार. कारण आपलं काम असं आहे की आपण स्वतः गरीब परिस्थितीतून आलेलो आहे, आपल्याला शिक्षणाचं महत्व माहित आहे. ज्या गोरगरीब विद्यार्थ्यांना अन्याय होते त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, त्यांना न्याय मिळवण्यासाठी आपली संघटना सक्षमपणे काम करणार आणि त्या दृष्टिकोनातच आमची वाटचाल चालू आहे. कोणताही दबाव आला तरी आमचं काम आम्ही अजिबात थांबवणार नाही. अमर, आपण जे काम करत आहात ते एक अतिशय चांगुलपणाचं काम आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा न्याय मिळवून देण्याचं आपण काम करत आहात. डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे हे भारताचे परराष्ट्र व्यवहार सचिव, सध्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आणि मंत्रालयीन उच्चाधिकार कमिटी प्रभास चे चेअरमन आहेत. आणि त्यांनी जो विचार दिला की चांगलं काम करणाऱ्या लोकांनी एकत्र यावं, एकमेकांना सहकार्य करावं आणि विकासाची नवीन कामं सुरू करावीत, या उद्देशाने ही चांगुलपणाची चळवळ काम करते. आणि या चांगुलपणाच्या व्यासपीठावर आज तुम्ही जे मांडलं हे फार महत्वाचं आहे. पण त्याच्यामध्ये अमर, त्याची पार्श्वभूमी काय, अमरचं वय काय, अमर राजकीय कुठल्या पार्श्वभूमीतून आलेला आहे काय, याच्यापेक्षा महत्वाचं अमरनं अभ्यास करून हे विषय तडीच लावलेले आहेत, विषय पूर्ण केलेले आहेत, हे फार महत्वाचं आहे. आणि त्याचा एक प्रूफ तुम्ही तुमच्या कामातून महाराष्ट्राला संबंधित विद्यार्थ्यांना दिलेला आहे. आपल्या या कामासाठी चांगुलपणाच्या चळवळीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा असतील. पण ही जी चांगुलपणाची चळवळ आहे, या चांगुलपणाच्या चळवळीमध्ये विद्यार्थी असतील, पालक असतील किंवा वेगवेगळ्या समाजातील घटक असतील, यांनी, या विद्यार्थ्यांनी आणि या सर्व घटकांनी चांगुलपणाच्या चळवळीमध्ये सहभागी व्हावं म्हणून आपण काय आवाहन करा?
मला असं वाटतं की चांगुलपणाची चळवळ हा एक खूप चांगला उपक्रम आपण राबवत आहात, की समाजामध्ये काम करणाऱ्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना आपण आमंत्रित करता, मुलाखती त्यांची मुलाखत घेता, त्यातनं समाजामध्ये प्रबोधन करण्याचं आपण काम करत आहात, की समाजात विविध क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ असतील, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष असतील, ते त्यांचं मनोगत असतील, त्या माध्यमातून चांगुलपणाची चळवळ हा एक खूप चांगला उपक्रम राबवत आहे. आणि मला असं आवाहन करायचं की चांगुलपणाच्या चळवळीने भविष्यात खूप चांगल्या प्रकारे काम करावं. आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मला असं नमूद करायचं की जी तुमची अनामत रक्कम आहे, अनामत रक्कमच्या बाबतीत जर तुम्हाला काही तक्रार नोंदवायची असेल किंवा तुम्हाला एखादं महाविद्यालय जर अनामत रक्कम देत नसतील, तर तुम्ही केअर ऑफ पब्लिक सेफ्टी ही जी आमची एनजीओ आहे कॉप्स, ह्याला तुम्ही संपर्क साधा. आणि आपण मला फेसबुकवर सुद्धा मेसेज करू शकता. अमर रेकॉर्ड जर तुम्ही सर्च केलं, तुम्हाला कधीही काही अडचण आली तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. आणि चांगुलपणाची चळवळ हा एक खूप चांगला उपक्रम आपण राबवलेला आहे. आपल्या उपक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा, आणि आपण असंच चांगलं कार्य करावं आपल्या माध्यमातून, असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आता तुम्ही ज्या संस्थेचा उल्लेख केला, ते क्रॉप्स नेमकं काय काम करतं त्याबद्दल आपण थोडक्यात सांगावं, आपण समारोप करतो. हा, आमची जी संस्था आहे केअर ऑफ पब्लिक सेफ्टी ही धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्टर असलेली एक एनजीओ आहे. आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही शैक्षणिक विषय असतील किंवा डोमेस्टिक व्हायलन्सचे जे आमच्याकडे केसेस येतात, कौटुंबिक हिंसाचार असेल किंवा भ्रष्टाचार, जे एखादा पोलीस अधिकारी जर काम करत नसेल किंवा महानगरपालिकेतला भ्रष्टाचार असेल, सामाजिक आर्थिक ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा आमची संस्था काम करते. आमच्या संस्थेकडे वकील आहेत, जे वकील त्या गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करते. आणि एक असं व्यासपीठ आहे, म्हणजे आमची जी संस्था आहे केअर ऑफ पब्लिक सेफ्टी, ह्यांनी खूप चांगल्या प्रकारे उपक्रम राबवलेला आहे. आता जर तुम्ही बघितलं असेल राईट टू एज्युकेशनच्या बाबतीत सर्वप्रथम जो डाटा आहे, तो डाटा आमच्या केअर ऑफ पब्लिक सेफ्टीने काढला होता की महाराष्ट्रामध्ये जवळपास 3,53,000 विद्यार्थ्यांचे 624 कोटी रुपये होतात. त्यातले अर्थसंकल्पामध्ये फक्त 200 कोटी रुपयाचीच तरतूद केली होती, 424 कोटी रुपये तरतूद केली नव्हती. तर त्या आमच्या संस्थेच्या माध्यमातून केअर ऑफ पब्लिक सेफ्टीच्या माध्यमातून राईट टू एज्युकेशनची जी काही प्रलंबित रक्कम आहे 424 कोटी रुपये, ती 424 कोटी रुपये लवकरात लवकर शासनाने मंजूर करावी, यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं. त्यानंतर जी बोगस विद्यापीठ आहेत महाराष्ट्रामध्ये बरेचसे, त्याच्यावर आमच्या संस्थेने काम केलं होतं. भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही काम केलं होतं. महानगरपालिका असेल, मंत्रालयातले असतील, अशा विविध विषयावर आम्ही काम केलं होतं. त्यानंतर खूप सारे मंत्री आहेत ज्यांचे शपथपत्र, बोगस शपथपत्र आहेत, ज्यात शपथपत्र त्यांनी खोटी माहिती दिली होती ऍफिडेव्हिट मध्ये, त्या विषयावर सुद्धा आमच्या केअर ऑफ पब्लिक सेफ्टीने काम केलं होतं. त्यानंतर ज्या महिला असतात आमच्याकडे येतात, म्हणजे महिलांवर होणारे जे काही अन्याय आहेत, अत्याचार आहेत, त्याला वाचा फोडण्यासाठी आमची संघटना काम करते. आमच्या संघटनेचे वकील त्यांना मदत करतात. आणि आमच्याकडे समुपदेशन केंद्र सुद्धा आहे की कशा प्रकारे आपण त्या महिलांना काउन्सिलिंग करून त्यांना मुख्य प्रवाहात कशा प्रकारे आपण आणू शकतो, ह्यासाठी आमची केअर ऑफ पब्लिक सेफ्टी खूप चांगल्या प्रकारे काम करत. आणि केअर ऑफ पब्लिक सेफ्टीचे जे काही पदाधिकारी सदस्य आहेत ते सुद्धा समाजामध्ये जनजागृतीचं काम करत आहेत. म्हणजे कुठे जरी काही जरी घडलं तर ते आमच्याशी संपर्क साधतात की असं असं झाले. आणि आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही अनेक लोकांना न्याय मिळवून देण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद अमर. आपण जी माहिती दिली त्या माहितीबद्दल चांगुलपणाच्या चळवळीच्या वतीनं आपले खूप खूप आभार. आपल्या संघटनेच्या कार्याला चांगुलपणाच्या चळवळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपण चांगुलपणाच्या चळवळीशी असं संलग्न राहावं आणि या ठिकाणी चळवळ वाढीसाठी मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो. हा कार्यक्रम जय हिंद. जय हिंद. धन्यवाद.